गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य संयुक्त पुणे कार्यक्रम डॉक्टर राहुल शेंडे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी डॉक्टर स्मिता तिरपुडे, डॉक्टर प्रिया ताजने, डॉक्टर विद्या रहांगडाले, डॉक्टर राहुल गवरिया, डॉक्टर राऊत, डॉक्टर प्रणव डोंगरे, डॉक्टर निलेश लोंढे, सरोज नागदेवे, धनिक नंदेश्वर, सहाय्यक अधिसेविका कुंदा हरिणखेडे, परिसेविका व उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथील कर्मचारी उपस्थित होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आईच्या दुधाला बाळाला लावणं खूप आवश्यक आहे। जे पहिलं दूध येते ते दूध ते खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला हा क्षयरोग हा होऊ शकत नाही। आणि तसेच बाळाला 6 महिने फक्त दूध द्यायचे आहे। त्याच्यानंतर पण थोडं अन्न आपलं सुरू करायचं आहे। तर त्याच्यासाठी आई जेव्हा गरोदर असते तेव्हापासूनच आपल्याला आईची काळजी घेणं खूप आवश्यक आहे। तिला काय हवं काय नको हे सगळं पाहावं लागते। आणि त्याच्यामुळे नंतर बाळ आल्यावर बाळाला प्रतिकार शक्ती येण्यासाठी बाळ दुधाला लावणं खूप आवश्यक आहे। आणि 6 महिने बाळाला नुसतं फीडिंग करायचं दूध आणि त्याच्यानंतर मग अन्नाला लावायचं। बस एवढं सांगून माहिती कसं कळेल त्या आईला तिच्या बाळाला फीडिंग करायचं? तो रडेल तेव्हाच ती बाळाला फीडिंग करेल का? काही सुरुवातीचे लक्षण बाळ देतो आपल्या आईला की आई मला भूक लागली, मला तू जवळ घे। तर ते सिम्पटम आपल्याला बाळाचे लक्षण आपल्याला बघायचे आहेत। तर ते सुरुवातीचे सिम्पटम आहेत किंवा जे लक्षण आहेत ते आपल्याला बघायचे सांगायचे आहेत। बाळ अस्वस्थ होत असतो, कासावीस होत असतो, काय इकडे तिकडे बघत असतो, त्याच्यानंतर हलका एक आवाज काढतो, हुंकार देतो, हुंकार दिल्यानंतर कसा तरी तो एक चलबिचल होतो, त्याच्यानंतर जीभ आत बाहेर काढत असतो, चोखण्याचा आवाज करतो, बोट किंवा मूठ चोखत असतो, तोंड उघडून इकडे तिकडे बघत असतो। बघा एवढे सगळे लक्षण जेव्हा तो आपल्या आईला करून दाखवतो तरीही आई लक्ष देत नाही, बाळाला जवळ घेत नाही। तर शेवटी जे म्हणतात ना युद्धातला रामबाण जो असते की नाही, आपल्याकडे युद्ध हरत असताना एखादा व्यक्ती तो रामबाण शस्त्र काढतो आणि युद्ध जिंकत असतो, तशा वेळी तो बाळ रडतो, जोरात रडतो आणि तो आपल्या आईला सांगतो की आता तरी मला तू जवळ घे, मला भूक लागली। आणि तेव्हाच आई आपल्या जवळ बाळाला घेते। पण काय असते जेव्हा बाळ रडत असतो तेव्हा पूर्ण प्रमाणात तो आहार फीडिंग करत नाही। तर आधी बाळाला शांत करून घ्यायचं आणि मग फीडिंग करायची। म्हणून कधीही आपल्याला सांगायचे बाळाला जास्त रडू द्यायचं नाही, रडेल तेवढी वाट पाहायची नाही। बाळाला अर्ध्या तासाने फीडिंग करत राहिलं की तो लगेच आहार पोट भरून असं की शांत झोप घेत असतो आणि रडणार नाही। ठीक आहे, आता सर्वांना आपल्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।